आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शिकूया की दोन व्यक्ती व्यवसाय संबंधित माहिती विचारताना तेलुगूमध्ये कसं बोलतात। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की बसने प्रवास करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केला आणि त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवलो। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या इच्छेप्रमाणे जर व्हिडिओ पाहिजे असणार किंवा तुम्हाला जे काही तेलुगूमध्ये शिकायचं आहे त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असणार तर तुम्ही मला कमेंट करा की ह्या विषयावर व्हिडिओ पाहिजे, मी त्या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवणार। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकूया, ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये। अच्छा, हमको सिखा रिया है। तर मित्रांनो, तुमचं मित्र म्हणणार की नमस्कार कसा आहेस, याला तेलुगूमध्ये म्हणतात नमस्कारम एला उन्नावू किंवा नमस्कारम एटला उन्नावू। मित्रांनो, नमस्कार याला तेलुगूमध्ये म्हणतात नमस्कारम, एला उन्नावू याला तेलुगूमध्ये म्हणतात, याला मराठीमध्ये म्हणतात कसा आहेस, आणि तेलुगूमध्ये म्हणतात एला उन्नावू किंवा एटला उन्नावू। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, नमस्कार कसा आहेस, नमस्कारम एला उन्नावू किंवा नमस्कारम एटला उन्नारू किंवा नमस्कारम एला उन्नारू म्हणजे कसा आहेस। या तेलुगूमध्ये म्हणतात एला उन्नावू किंवा एला उन्नारू म्हणजे नमस्कार कसा आहेस, नमस्कारम एला उन्नावू किंवा नमस्कारम एटला उन्नावू म्हणजे कसा आहेस। तुमचा मित्र जर चांगला असणार तर तो म्हणणार की मी चांगला आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो नेनू बागुन्नानू। नेनू बागुन्नानू म्हणजे मी चांगला आहे किंवा नेनू बागाने उन्नानू म्हणजे मी चांगला आहे। मित्रांनो, नेनू बागुन्नानू आणि नेनू बागाने उन्नानू या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे मी चांगला आहे। नेनू बागुन्नानू म्हणजे मी चांगला आहे, नेनू बागाने उन्नानू म्हणजे सुद्धा मी चांगला आहे। तर नंतरचा आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्राला, आपला विषय आहे की दोन व्यक्ती व्यापाराविषयी माहिती विचारताना तेलुगूमध्ये कसं बोलणार। तो क्या नाचो मैं? तर मित्रांनो, तुमचा मित्र म्हणणार की तुझा व्यवसाय कसा आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मी व्यापारम एला उंदी किंवा मी व्यापारम एटला उंदी। मी व्यापारम एटला उंदी म्हणजे तुझा व्यवसाय कसा आहे, और घुंगरू सेठ कैसा चल रहा है धंधा पानी। किंवा मी व्यवसायम एला उंदी म्हणजे तुझा व्यवसाय कसा आहे। मी व्यापारम एला उंदी म्हणजे तुझा व्यवसाय कसा आहे। तर मित्रांनो, जर तुमच्या मित्राचा व्यवसाय जर चांगला नसणार तर तो म्हणणार की ना व्यापारम मनसिगा लेदू, ना व्यापारम मनसिगा लेदू म्हणजे माझा व्यवसाय चांगला नाही आहे। मित्रांनो, ना म्हणजे माझा, व्यापारम म्हणजे व्यवसाय, मनसिगा लेदू म्हणजे चांगला नाही आहे। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, ना व्यापारम मनसिगा लेदू म्हणजे माझा व्यवसाय चांगला नाही आहे। ना म्हणजे माझा, व्यापारम म्हणजे व्यवसाय, मनसिगा लेदू म्हणजे चांगला नाही आहे, मनसिगा लेदू। तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्राला म्हणणार की मग काय झालं चांगला नाही आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात एमैंदी। मित्रांनो, एमैंदी म्हणजे काय झालं। तुम्ही म्हणणार तुमच्या मित्राला की एमैंदी म्हणजे काय झालं। तेव्हा तुमचा मित्र म्हणाला मित्रांनो की त्या दिवसामध्ये फक्त माझे दुकान होते आणि ते चांगले व्यवस्थित चालत होते। त्या दिवसामध्ये फक्त किंवा त्या दिवसात फक्त माझे दुकान होते आणि ते व्यवस्थित चालत होते। धंधा फर्स्ट क्लास चल रहा है, टकाटक चल रहा है। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो आ रोजुलो मात्रमे ना दुकानम उंडेदी। आ रोजुलो ना दुकानम मात्रमे उंडेदी म्हणजे त्या दिवसांमध्ये फक्त माझे दुकान होते, ते व्यवस्थित चालत होते। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अदी मंचिगा नडुस्तू उंडेदी म्हणजे त्या दिवसामध्ये फक्त माझे दुकान होते। तुमचा मित्र म्हणत आहे मित्रांनो की त्या दिवसांमध्ये फक्त माझे दुकान होते। याला तेलुगूमध्ये म्हणतात आ रोजुलो ना दुकानम मात्रमे उंडेदी। मित्रांनो, आ रोजुलो म्हणजे त्या दिवसांमध्ये, ना दुकानम म्हणजे माझे दुकान, मात्रमे उंडेदी म्हणजे फक्त माझे दुकान होते। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, त्या दिवसांमध्ये फक्त माझे दुकान होते। आ रोजुलो ना दुकानम मात्रमे उंडेदी म्हणजे त्या दिवसांमध्ये फक्त माझे दुकान होते, ते व्यवस्थित चालत होते। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अदी मंचिगा नडुस्तू उंडेदी म्हणजे ते व्यवस्थित चालत होते। मित्रांनो, अदी म्हणजे ते, व्यवस्थित म्हणजे मंचिगा, नडुस्तू उंडेदी म्हणजे चालत होते। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो पूर्ण वाक्यात अदी मंचिगा नडुस्तू उंडेदी म्हणजे ते व्यवस्थित चालत होते। तर मित्रांनो, तुमचा मित्र म्हणत आहे की माझा व्यवसाय का चालत नाही आहे, तर तो तुम्हाला सांगत आहे की माझा व्यवसाय पाहून 2-3 जणांनी पण आपला व्यवसाय सुरू केला। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ना व्यापारम चूसी इद्दुरू मुग्गुरू कुडा व्यवसायम प्रारंभिंचारू म्हणजे माझा व्यवसाय पाहून 2-3 जणांनी सुद्धा आपला व्यापार किंवा व्यवसाय चालू केला।
किसी ने ठीक सामने पटाखे की ही दुकान खोल ली। इन तीनों ने फिर से सेम टू सेम धंधा खोल दिया। हाँ నా వ్యాపారం చూసి ఇద్దరు ముగ్గురు కూడా వ్యాపారం ప్రారంభించారు म्हणजे माझा व्यवसाय पाहून 2-3 जणांनी सुद्धा किंवा 2-3 जणांनी पण व्यापार चालू केला, त्यामुळे माझा व्यवसाय बुडला. तर मित्रांनो आता तुमचा मित्र म्हणत आहे की त्यामुळे माझा व्यवसाय पडला. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो दानिवल्ल ना व्यापारम पडिपोయింది. दानिवल्ल ना व्यापारम पडिपोయింది म्हणजे त्यामुळे माझा व्यवसाय बुडला. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की दानिवल्ल ना व्यापारम मुनिगिपोయింది. मित्रांनो मुनिगिपोయింది म्हणजे बुडाला किंवा बुडला. दानिवल्ल म्हणजे त्यामुळे, ना व्यापारम म्हणजे माझा व्यवसाय, मुनिगिपोయింది म्हणजे बुडला. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की दानिवल्ल ना व्यापारम पडिपोయింది म्हणजे त्यामुळे माझा व्यवसाय पडला किंवा दानिवल्ल ना व्यापारम मुनिगिपोయింది. दानिवल्ल म्हणजे त्यामुळे, ना व्यापारम म्हणजे माझा व्यवसाय, मुनिगिपोయింది म्हणजे बुडला. म्हणजे त्या लोकांनी, त्या 2-3 लोकांनी आपला व्यवसाय चालू केल्यामुळे माझा व्यवसाय बुडला. याला तेलुगूमध्ये म्हणतात दानिवल्ल ना व्यापारम मुनिगिपोయింది. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो दानिवल्ल ना व्यापारम पडिपोయింది म्हणजे त्यामुळे माझा व्यवसाय पडला किंवा दानिवल्ल ना व्यापारम मुनिगिपोయింది म्हणजे माझा व्यवसाय बुडला. तुमचा मित्र म्हणत आहे की दुखी होऊ नकोस, बाद पडकू, आम्ही तुमच्यासोबत आहोत किंवा मी तुमच्यासोबत आहोत. याला तेलुगूमध्ये म्हणतात मेमू मीतो ఉంటాం. मेमू मीतो ఉంటాం. तुमचा मित्र म्हणताय मित्रांनो की मेमू मीतो ఉంటాం, आम्ही तुमच्यासोबत आहो. याला तेलुगूमध्ये म्हणतात मेमू मीतो ఉంటాం. मित्रांनो मेमू म्हणजे आम्ही, मीतो म्हणजे तुझ्यासोबत किंवा तुमच्यासोबत, ఉంటాం म्हणजे आहोत. मेमू मीतो ఉంటాం म्हणजे आम्ही तुमच्यासोबत आहो किंवा आम्ही तुमच्यासोबत असू. याला तेलुगूमध्ये म्हणतात मेमू मीतो ఉంటాం. मित्रांनो तो म्हणजे सोबत. तो या शब्दाला तेलुगूमध्ये तो असे म्हणतात आणि तो या शब्दाला मराठीमध्ये सोबत असे म्हणतात. तुझ्यासोबत, मी तो, माझ्यासोबत ना तो. तर मित्रांनो तुमचा मित्र म्हणत आहे की तुम्ही दुखी होऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहो किंवा आम्ही तुमच्यासोबत असू. याला तेलुगूमध्ये म्हणतात मेमू मीतो ఉంటాం. मेमू मीतो ఉంటాం. तर मित्रांनो आता तुमचा मित्र तुम्हाला म्हणत आहे की आम्ही तुमच्यासोबत आहो आणि पुन्हा म्हणत आहे की तुम्ही जरूर सफल होणार, तुम्ही जरूर सफल होणार. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो मीरू तप्पनिसरिगा सफलमవుతారా. मीरू तप्पनिसरिगा सफलमవుతారా म्हणजे तुम्ही जरूर सफल व्हाल किंवा तुम्ही जरूर सफल होणार. याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू तप्पनिसरिगा सफलमవుతారా म्हणजे तुम्ही जरूर सफल व्हाल किंवा तुम्ही नक्कीच सफल होणार. तर मित्रांनो आता तुमचा मित्र म्हणणार की तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका. याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू भयपडवद्दू. मीरू भयपडवद्दू म्हणजे, मीरू म्हणजे तुम्ही, भयपडवद्दू म्हणजे घाबरू नका. तुमचा दुकान बुडला किंवा तुमचा व्यवसाय बुडला म्हणजे तुम्ही घाबरू नका. याला तर तुमचा मित्र म्हणत आहे की मीरू भयपडवद्दू म्हणजे तुम्ही घाबरू नका. अच्छा हमको सिखा रिया है. तुमचा मित्र म्हणत आहे की प्रत्येकाला व्यवसायात अडचणी येतात, प्रत्येकाला व्यवसायात अडचणी येतात. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो अंदरिकी व्यापारंलो समस्येलू वस्ताई. अंदरिकी म्हणजे प्रत्येकाला, व्यापारंलो म्हणजे व्यापारामध्ये, समस्येलू वस्ताई म्हणजे अडचणी येतात. तुम्ही घाबरू नका. मीरू भयपडवद्दू व्यापारंलो अंदरिकी समस्येलू वस्ताई म्हणजे व्यापारामध्ये सर्वांना समस्या येतात, तुम्ही घाबरू नका. तर मित्रांनो तुमचा मित्र म्हणत आहे की अदैते सहजमे म्हणजे ते स्वाभाविकच आहे. व्यापारामध्ये अडचणी येणे, अडथळे येणे स्वाभाविकच आहे. या शब्दाला तुमचा मित्र म्हणत आहे मित्रांनो तेलुगूमध्ये की अदैते सहजमे म्हणजे ते स्वाभाविक आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात अदैते सहजमे म्हणजे ते स्वाभाविक आहे. तर तुमचा मित्र तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही धैर्याने पुढे जात राहा, समस्या येणारच, ते स्वाभाविकच आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात अदैते सहजमे. आणि समोर तुमचा मित्र म्हणताय मित्रांनो की तुम्ही धैर्याने पुढे जात राहा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मीरू धैर्यंगा मुंदुकू सागिपोయింది. मीरू धैर्यंगा मुंदुकू सागिपोయింది. मित्रांनो मीरू म्हणजे तुम्ही, धैर्यंगा म्हणजे धैर्याने, मुंदुकू म्हणजे समोर जात राहा, सागिपोయింది. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो मीरू धैर्यंगा मुंदुकू सागिपोయింది म्हणजे तुम्ही धैर्याने समोर जात राहा, पण धीर सोडू नका. याला तेलुगूमध्ये म्हणतात कानी धैर्यम वदलवद्दू. कानी धैर्यम वदलवद्दू म्हणजे पण धीर सोडू नका. मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका. तर मित्रांनो